मुलाने आपला निर्णय ऐकवला तेव्हा निवेदिताताई अक्षरशः बधीर झाल्या. जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी कोसळणार तर नाही ना, असा विचार करत त्या समोरील खुर्चीवर धपकन बसल्या. 27 वर्षाच्या मुलाला जे सांगायचं होतं ते त्यानं सांगून टाकलं होतं. आता आईच्या तोंडून समजावून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःचीच फजिती करून घेणं होतं. आणि खरं सांगायचं तर त्या मुलाच्या मनात आईबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी अशा भावना मुळीच शिल्लक नव्हत्याच. त्याला फक्त आपला निर्णय ऐकवायचा होता. आईची प्रतिक्रिया काय असेल हे बघण्यात त्याला अजिबात रस नव्हता. त्याने गाडी सुरू केली आणि निवेदिता ताईंनी ती गाडी चालू होतानाच आवाज ऐकला. डोळे मिटून त्या खुर्चीला डोकं टेकवत शून्यात नजर लावून त्या विचार करत राहिल्या. जिवंत चालणाऱ्या मुलापेक्षा निर्जीव लाकडाची खुर्ची अधिक आधार देऊ शकते या कटू सत्याचा प्रत्यय त्यांना त्या क्षणी आला होता. कामवाली राधा गहू दळायला गेली होती आणि ती परत येईपर्यंत घरात निवेदिता ताईंना आधार देणारी फक्त ती एक खुर्चीच होती. नवऱ्याच्या निधनानंतर मुलगा फक्त 8 वर्षाचा होता आणि त्यावेळी निवेदिता ताईंना प्रचंड धक्का बसला होता. पण त्या कणखर होत्या. कुठं माणूस उभा राहतो तिथं त्याला फक्त स्वतःचा आधार उरतो हे त्या लवकरच समजून गेल्या. आणि माहेरची लोक परिस्थितीने कमकुवत आणि सासरची लोक धनवान असूनही कठोर. कोणाचा आधार मिळेल अशी शक्यताच नव्हती. गरिबाला आपलंच नशीब स्वतःच रचावं लागतं हे त्यांना उमगलं होतं. नवऱ्याच्या फंडाचे पैसे बँकेत जमा केले आणि त्यामुळे दर महिन्याला व्याजावर गुजारा होत असे. विम्याच्या पैशातून त्यांनी आवास विकास योजनेतून एक घर खरेदी केलं. व्याजावर मिळणाऱ्या पैशातून त्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करत होत्या. 2 वेळचं साधंसुधं जेवण चालवत त्या आपलं नित्यक्रम चालू केला. कपडे, आजारपण यासाठी पैसे पुरेसे नव्हते. मग त्यांनी शेजारच्या एका प्रकाश काकांकडून पाठ्यपुस्तकांच्या कामासाठी विनंती केली. त्या छोट्या कामातून मिळणाऱ्या पैशात त्यांनी घराची गाडी अगदी हळूहळू मार्गी लावली. आता परिस्थिती थोडी सुधारली. कामावाली राधाला कायमस्वरूपी ठेवून घेतलं. आयुष्य थोडं सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं. पण नियतीचं कामच मुळी माणसाच्या मनातल्या स्वप्नांना झंझावताना उधळून लावणं. निवेदिता ताईंची स्वप्न हळूहळू गडप होत होती. मुलगा मोठा झाल्यावरच त्यांच्या स्वप्नाचं पाणी फिरणार याची जाणीव त्यांना झाली होती. लोकांच्या नजरेत तो मुलगा हिरा होता. अभ्यासात हुशार, नेहमी पहिल्या क्रमांकावर येणारा, कोणतंही वाईट व्यसन नाही, कधी उशिरा घरी येत नाही, आईला कधीच पैशासाठी हट्ट करत नाही. पण या सगळ्याच्या मागे त्याच्या स्वभावातील शीतलता वाढत चालली होती. आईच्या डोळ्यातलं पाणी आणि मनातली माया दोन्ही त्याच्यासाठी अगदी वाळवंटासारखी कोरडी झाली होती. निवेदिता ताईंनी मुलाच्या वागण्यातला हा दुरावा ओळखला. पण त्या कधीच बोलल्या नाहीत. कारण त्या जाणून होत्या, काही नाती बोलण्याने नव्हे तर वागण्याने तुटतात. आजारपण असतानाही निवेदिता ताई मुलांसाठी उठून स्वयंपाक करत असायच्या आणि मुलगा चवीनं खाऊन घराबाहेर पडत असायचा. पण चुकूनही त्याच्या मनात हे विचारायचं येत नव्हतं की आईची तब्येत कशी आहे. निवेदिता ताई यांनी कसं विचारायचं? वर तोंड करून थुंकलं तर ते परत आपल्या तोंडावरच येतं या विचाराने त्या गप्पच राहायच्या. तसंही जर हे सगळं शत्रूंना समजलं तर त्यांना आनंदच होईल. मुलगा तिच्या हातून निसटला आहे असं बघून त्यांच्याही मनात एक मोठी भीती होतीच. नवऱ्याच्या निधनानंतर हे घर त्याच्या आधाराशिवाय केवळ त्याच्या संघर्षानं टिकून होतं. जर त्यांनी मुलांशी भांडणं केली आणि तो घर सोडून गेला तर हे घर म्हणजे घर उरणार नाही आणि मुलगा त्याच्या कमी वयाच्या अर्धकच्च्या बुद्धीने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेईल हा एकच विचार त्यांना सनसनीत टोचायचा. मुलगा जसा वागला तसाच राहिला. पण आईने कधीही त्याला वाईट मार्गावर ढकललं नाही. आई म्हणजे तीच जी अपमान, अवहेलना सहन करतही मुलासाठी माया कमी करत नाही हे त्या जगून दाखवत होत्या. या सगळ्या वेदनेतही एक आशेची किरण होतीच.
अजय MBA करून एका नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करत होता. चांगला पगार असल्याचं ऐकलं होतं, पण त्या पगारातून दर 10 रुपयांची नोट देखील त्याच्या आईच्या हातात त्याने कधी दिली नाही. हे घे तुझ्यासाठी, काहीतरी खरेदी कर, असं देखील म्हटलं नव्हतं कधी. पहिल्यासारखं घर निवेदिताताई चालवत होत्या आणि आजही तसंच चालवत होत्या. आता मात्र मोठ्या घरातून सुंदर मुलींची स्थळे येऊ लागली होती. निवेदिताताईंच्या मनात आनंद फुलू लागला. त्यांना मुलावर अभिमान वाटू लागला. त्यांनी मनाशी ठरवलं होतं, एखाद्या चांगल्या मुलीला पसंत करून सून म्हणून घरात आणायचं. सून आली की घराला आनंद आणि आनंदाचं वळण मिळेल. मुलांना आपलं नाही समजलं तर काय झालं, कोणाची तरी मुलगी आपलीच मुलगी बनेल, असा विचार करून त्या नव्या स्वप्नात हरवून गेल्या. पण मुलाने त्यांच्या या आशांवर पाणी फेरलं. त्याने सांगितलेल्या बातमीने त्यांना अक्षरशः हादरून टाकलं. जिथं त्यांची ताकद संपून गेली होती, तिथं निर्जीव खुर्चीचं त्यांना आधार देत होती. त्या क्षणी निवेदिताताई पहिल्यांदा स्वतःसाठी म्हणाल्या, हे आयुष्य आता माझ्यासाठी एक ओझं बनलं आहे. कारण माणूस कोणत्या तरी उद्देशाने जगत असतो, कोणतं तरी लक्ष डोळ्यासमोर ठेवून जगत असतो. नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा त्या तुटल्या होत्या, पण जगल्या. कारण त्यावेळी त्यांच्यासमोर उद्देश होता, तो म्हणजे मुलाला मोठं करणं, त्याचं प्रतिष्ठित आयुष्य उभारणं, त्याचं लग्न लावून देणं, त्याचा सुखाचा संसार बघणं. मृत्यू आला तरी मुलाच्या सुखासाठी थोडा वेळ मागणाऱ्या त्या आई होत्या. पण आज त्या सगळ्या ध्येयांशिवाय पोकळ झाल्या होत्या. जगण्यासाठी काहीच कारण शिल्लक नव्हतं, पण त्या असंही म्हणू शकत नव्हत्या, मी बोलून मरण मागणारी परोपकारी नाही. त्या शांत होत्या, एकट्या होत्या आणि आतल्या आत रिकाम्या होत चालल्या होत्या. राधा गहू दळून घरी आली होती. पिठाचा डबा स्टोअर रूममध्ये ठेवून साडी झटकत ती बाहेर आली. काकू, नाश्ता काय करू? नाश्ता करू का? दादा निघून गेले वाटतं. बाहेर गाडी दिसत नाही, ती विचारतच म्हणाली. राहू दे ग, आज माझं काहीही खाण्याचं मन नाही. तू काहीतरी खाऊन घे आणि दादाची खोली स्वच्छ करून ठेव, तो येईलच. राधाने थोडं थांबवून विचारलं, पुन्हा काही झालं का? काकू, न खाता तुम्ही मेला तरी मुलगा येऊन तुम्हाला डोकावूनही पाहणार नाही आणि विचारणार तर नाहीच. तुम्ही इतक्या वेळा आजारी पडलात, पण त्याने कधी चौकशी तरी केली का? तू न बोलता खोली स्वच्छ कर, तो येतोच आहे. कुठे गेला आहे? लग्न करायला गेला आहे. हे ऐकताच राधा पटकन फरशीवर बसली. लवकरच येईल? रजिस्टर लग्नाला वेळ किती लागतो? सुनबाईला घेऊन येईलच. काकू, हा मुलगा नाही, तुमचा शत्रू आहे. त्याच्या लग्नाची किती स्वप्न तुम्ही रंगवत होतात. सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत राधा. उठ, पटकन कामाला लाग. कोण आहे ती मुलगी? मला नाही माहिती. नोकरी करते बहुतेक, असं काकू म्हणाल्या. काकू, तुम्ही इतकं सहन का करता? मुलाच्या इशाऱ्यावर नाचत असता का? तुम्ही स्वतः कमावलेलं खाता, पिता, घालता, उलट त्यालाही खाऊ घालताय. ऐकलंय त्याला चांगला पगार आहे, पण कधी 10 रुपयेही तुमच्या हातावर ठेवले नाहीत आणि आता लग्नही स्वतःच्या मर्जीने करतोय. आणि अशा मुलाच्या खोलीच्या सफाईची तुम्हाला काळजी लागली आहे. राधाचं बोलणं ऐकून निवेदिताताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अगदी शांतपणे म्हणाल्या, काय करू सांग? पहिल्याच दिवशी सासूला मुलाकडून शिव्या खाताना ऐकलं तर ती सून काय विचार करेल? काकू, तुम्ही खरंच बरोबर म्हणता. थोड्या वेळानंतर अजयसोबत ती आली. टाईट जीन्स, टी शर्ट, डोक्यावर मुलांसारखे छोटे केस, सावळा रंग, सडपातळ आणि लावण्यही. मोठ्या हिल्सचे सँडल घालून चालणारी. तेव्हा घड्याळात 12 वाजले होते. एका नजरेतच त्या मुलीचं रोखरोखीत उदंड वागणं ते पाहून निवेदिताताईंना कळून चुकलं, हा पुत्रमोह आता सोडून द्यायलाच हवा. मुलगी कोणतीही असू दे, ती आपल्या घराची सून होऊच शकत नाही.
अजयने तिला ओळख करून दिली आणि मृणाली ही माझी आई आणि आई ही मृणाली अशी ओळख अजयने करून दिली. मृणालीने मान हलवली का नाही ते कळलंच नाही. ती पुढे सरसावून गेली. अजय खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसला. निवेदिता ताई विचार करू लागल्या. झालं नवीन सुनेचं गृहप्रवेश आणि त्या नवीन चकचकीत चपलांनी माझ्या आयुष्याच्या सगळ्या स्वप्नांचा रोंदल. त्या चपलांखाली दडलेल्या होत्या निवेदिता ताईंच्या आयुष्याच्या सगळ्या इच्छा. एक सुसंस्कारी सून, नातवंड आणि सुखाचं म्हातारपण. त्या स्वप्नांचा आता पूर्ण चुराडा झाला होता. राधा स्वयंपाकघरात गेली आणि मागच्या चौकटीत उभी राहून म्हणाली, काकू, ही स्त्री आहे की पुरुष समजतच नाही. राधा इतकी तिखट बोलायची की तिच्या स्वभावामुळे निवेदिता ताई घाबरायच्या. त्यांना नवे सुनेबद्दलही अशीच काळजी वाटत होती. पहिल्याच दिवशी राधा काय बोलणार आणि तिच्याच बोलण्यामुळे मुलाकडून त्या अपमानित तर होणार नाहीत ना, अशी भीती त्यांना सतत वाटत होती. त्यामुळे निवेदिता ताईंना काहीतरी विचार करावाच लागणार होता. निवेदिता ताईंच्या मनात विचार आला, मुलाची वागणूक पाहता त्याला खूप आधीच वेगळं केलं असतं तर बरं झालं असतं, पण पुत्रमोहामुळे मी त्याला दूर करू शकले नाही. आता त्याला माझ्या आधाराची गरज नाही, मग का उगीच हे एकत्र राहण्याचं नाटक. राधाने जेवण तयार करून डायनिंग टेबलवर ठेवलं. निवेदिता ताईंचं मन नसतानाही त्यांनी थोडी खीर बनवली. खीर पाहून राधा भडकली. काकू, तुम्ही तिला जास्त डोक्यावर चढवू नका. राधा, असं नको बोलूस. ती नवीन आहे. सुनेला काहीतरी गोडधोड खाऊ घातलंच पाहिजे. मिठाई मागवली नाही म्हणून खीर बनवली. काकू, हे सगळं बंद करा. कुठली सून पॅन्ट, हिल्स आणि बनियन घालून आली आहे. सासूबाईंच्या पाया पडणं तर लांबच, पण तिच्या बोलण्यात साधा नमस्कारांचा संस्कारही नाहीत. असं वाटतंय 4 गावचं पाणी पिऊन आली आहे. राधा खांदे उडवत तिथून निघून गेली. थोड्या वेळाने अजय आणि त्याची पत्नी जेवणाच्या टेबलावर आली आणि अजयने कुर्ता पायजमा घातला होता, पण सुनेने गुडघ्याच्या खूप वरपर्यंत फ्रॉकसारखं काहीतरी घातलं होतं आणि तिचं वरचं शरीर हे अर्धवट झाकलेलं होतं. निवेदिता ताईंनी मुलाशी एक शब्दही न बोलता सुनेला एका पारखीत नजरेलं पाहिलं. त्या नजरेनं पाहिलं आणि दोघंही गप्प बसून जेवत होते. सुनेच्या वागण्यातून कसलाही घरगुतीपणा जाणवत नव्हता आणि संस्काराचा प्रश्नच नव्हता. सासूबाईसाठी एकदा तरी म्हणावं की तुम्हीही बसा, पण तिनं तेही केलं नाही. जेवण झाल्यावर स्वतःचं ताट उचललं नाही आणि सरळ खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. यानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं आणि ते स्वाभाविकच होतं. घरात नवीन सून आली की सगळं काही बदलतं हे निवेदिता ताईंना मान्य होतं, पण त्यांचं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं. निवेदिता ताईंना पहाटे उठण्याची सवय होती. त्या फ्रेश होऊन चहा बनवत आणि शांतपणे चहा पीत बसत. अजय कधीकधी त्यांच्यासोबत चहा घ्यायचा. त्यांचं थोडंफार बोलणंही व्हायचं, पण आता 8:30 वाजता राधा चहाचा ट्रे घेऊन दरवाजा ठोठवायला गेली तेव्हा कुठे दरवाजा उघडला जायचा. चहा घेतल्यावर लगेच दरवाजा पुन्हा बंद व्हायचा. सकाळी 9 वाजता दरवाजा उघडला जायचा. मग दोघं नाश्ता करत आणि लगेच ऑफिसला निघून जायचे. दुपारचं जेवण ऑफिसमध्येच होतं आणि संध्याकाळी घरी परतल्यावर काही वेळात बाहेर निघायचे. रात्र झाल्यावर बाहेरून जेवूनच मध्यरात्री घरी परतायचे. घरातल्या या नव्या नियमांनी निवेदिता ताईंना त्यांच्या आयुष्यातलं रिकामपण अधिकच जाणवू लागलं होतं. सुट्टीच्या दिवशीही त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडत नव्हता. दोघं नाश्ता करून बाहेर फिरायला जात आणि रात्री खाऊन पिऊन परत येत. निवेदिता ताईंच्या दृष्टीने सुनबाई फक्त एक ओळखीचा चेहरा होती, जो घरात राहतो पण कोणताही संवाद घडलेला नव्हता. जेव्हा घरात जेवण होत असे तेव्हा सुनबाई अशी उठून निघून जात असे जशी हॉटेलमध्ये जेवून उठली आहे. ना तिनं कधी जेवणाचं ताट उचललं, ना कधी उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवलं.
हे सगळं पाहून निवेदिताताई आश्चर्यचकित होत असत. त्यांना सारखं जाणवत होतं, कसलं कुटुंब आणि कसले संस्कार मिळालेत या मुलीला. साधी अक्कलही नाही हिच्यात. श्री सुलभ गुण तर दूरच, साधं सहजीवनही जमत नाही हिला. सुनबाईच्या घरच्यांनीही कधी तिची चौकशी केली नव्हती. त्यांचंही निवेदिताताईंना खूप वाईट वाटत होतं. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत त्यांनी मनात विचार केला, ज्याला जे वाटतं ते करू द्या, मला काय फरक पडतोय. एकदा त्यांनी तर ठरवलं, हे घर सोडून कुठेतरी तीर्थस्थळी जाऊन राहावं. पण मग मनाशीच विचार केला, हे घर माझ्या कष्टानं मी बांधलेलं आहे, माझ्या प्रेमाने सजवलेलं आहे आणि शिवाय हे माझ्या नावावर देखील आहे. मग मी का सोडून जाऊ. जायचं असेल तर मुलगा आणि सून जातील. राधा ही नेहमी असंच म्हणायची, काकू आता सगळ्यांना सांगून टाका, हे घर तुमचं आहे, जायचं असेल तर तेच जातील. त्यावेळी निवेदिताताईंना वाटायचं की त्यांच्या आयुष्यात फक्त राधाच आहे, जी त्यांची सोबती होती. मासिक पगारावर काम करणारी राधा, जी 2 वेळचं जेवण आणि कपड्यावर राहते, तिचं खऱ्या अर्थाने निवेदिताताईंचीच होती. तिचं हसणं, बोलणं आणि कठीण काळात साथ देणं हेच निवेदिताताईंना आधार देत होतं. मुलांना कधीच घरासाठी पैसे दिले नव्हते आणि आजही तो काहीच करत नव्हता. निवेदिताताईंनी कधी याबद्दल तक्रार देखील केली नाही, कारण मुलगा आणि सून घरात फारच कमी वेळ घालवत होते. सुनबाई तर तिच्या खोलीतून बाहेरच येत नसायच्या. कधी कधी मुलगा तिच्यासाठी चहा बनवायला स्वयंपाकघरात जायचा, 2 कप चहा घेऊन खोलीत जाई आणि 1 कप आईला देई. निवेदिताताईंना मात्र जाणवत होतं की त्यांनी हेही फक्त औपचारिकतेसाठीच केलं. आईशी तर जन्माचं नातं आहे. 1000 अपमान सहन करूनही आई मुलाला सोडत नाही, पण पत्नीचं नातं फक्त औपचारिक असतं. मुलगा आणि सून एकमेकांशी जवळचे आहेत, पण माझ्याशी असं नातं उरलेलं नाही. सासू आणि सून म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव. मग त्यांच्यात जवळीक होणार कशी. काळ मात्र कधीच थांबत नाही. प्रत्येक रात्रीनंतर एक नवी तारीख येते आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटी पान पलटतंच आणि आयुष्याचा रंग बदलत जातो. निवेदिताताई अशा विचारात होत्या आणि तेवढ्यात त्यांना जाणवलं की काहीतरी गडबड आहे. जी गाडी आधी सरळ सपाट रस्त्यावर धावत होती, तिला आता अडथळे जाणवू लागले होते. राधा खोलीत ताट देऊन आली. मुलगा आता एकटाच बाहेर फिरायला जायला लागला होता. रात्री बाहेरच खाऊन यायचा, तर सुनबाई घरीच राहायची. कधी बाहेर जायचं ठरलं तर राधाला सांगून जायची, जेवण बनवू नकोस. निवेदिताताईंना जाणवलं की घरातल्या नात्यांमधला गोडवा हळूहळू विरत चालला आहे. सुनबाईंमध्ये स्त्रियांना सहज गुणधर्मांचा मिळणाऱ्या अनेक गोष्टींचा अभाव होताच, परंतु एक गोष्ट होती जी निवेदिताताईंना विशेष आवडली होती, सुनबाईंचं गोड बोलणं. ती फार कमी बोलायची आणि जेव्हा बोलायची तेव्हा एवढ्या हळू आवाजात की तिच्या बोलण्याचा कानावर पडलेला सूर एखाद्या लहरीप्रमाणे वाटायचा. मात्र हल्ली बंद दरवाजाच्या पलीकडे तिचा उत्तेजित आवाज ऐकू यायला लागला होता. शब्द समजत नसले तरी स्वर रागाने भरलेला होता, याची खात्री ताईंना वाटायची. निवेदिताताई या बदललेल्या परिस्थितीमुळे चिंतेत पडल्या होत्या. लग्नाला अजून 1-1.5 वर्षच झाली होती आणि आता जर वाद होऊ लागले तर पुढचं आयुष्य कसं जाईल हाच प्रश्न त्यांना सतावत होता. मुलगा आधीच स्वार्थी आणि उर्मट असल्याचं त्यांना ठाऊक होतं, पण पत्नीबरोबर असं वागणं योग्य नाही हे कसं त्याला समजत नाही, याचं त्यांना आश्चर्य देखील वाटायचं. बायकोचं नातं जन्माचं नसतं, ते टिकवण्यासाठी आदर आणि समजूत गरजेची असते. निवेदिताताईंच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत होते. 2 वर्षापूर्वी प्रेमविवाह करून आलेल्या या दोघांमध्ये इतकी तणावाची स्थिती का आली. एका वेळी एकमेकांसाठी झटणारे दोघं आता परस्परांपासून दूर का जात होते. एवढ्या लवकरच एकमेकांबद्दलचं आकर्षण संपलं का. जिथे अजून संपूर्ण आयुष्य उभं आहे तिथे या 2 व्यक्ती वेगवेगळ्या वाटांवर कशा निघाल्या.
सुनबाईंच्या डोळ्यामध्ये बघून निवेदिता ताईंना जाणवलं की तिच्या स्वप्नांनी भरलेले ते डोळे आता म्लान झाले होते. ती सतत कोणत्या तरी तणावाखाली आहे हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. तिच्या जीवनाचा गोडवा आणि उत्साह नष्ट झाल्यासारखा वाटत होता. राधा तर या नव्या परिस्थितीमुळे कधीच अधिकच चिडलेली होती. तिच्या मते हे दोघं घरात राहण्याऐवजी बाहेर पडलेलेच बरे. ती रोज ताईंना सांगायची, काकू या दोघांना बाहेर काढा. भाड्याने घर दिलं असतं तर निदान पैसे तरी मिळाले असते. सुनबाईंशी राधाचं अंतर पहिल्या दिवसापासूनच होतंच आणि कालांतराने ते अंतर वाढतच गेलं. राधा या बाबतीत अजिबात सामंजस्य दाखवायला तयारच नव्हती. निवेदिता ताईंनी ही सुनबाई स्वतःहून हे अंतर कमी करेल असं गृहीत धरलं होतं, पण त्याऐवजी भिंतीवर अजून मजबूत प्लॅस्टर चढवल्यासारखं वाटत होतं. मात्र परिस्थिती बदलली आणि या अंतराला कमी करण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची वेळ निवेदिता ताईंच्यावरच आली. त्या एका निर्णयावर तयार होत्या, पण त्यांच्या मनातही एक गाठी बसलीच होती आणि ती गाठ तुटलेल्या नात्यांना सांधायला वेळ लागतो, पण नाजूक हाताने सांधलं तर ते पुन्हा जुळूही शकतं. पुढे काय होईल याचा विचार करत ताईंनी परिस्थितीचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता त्या स्वतःला आव्हान देत होत्या. या दोघांना कसं समजून घ्यायचं आणि त्यांचं नातं कसं सुधारायचं हे ठरवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. निवेदिता ताईंचं रोजचं आयुष्य अगदी शांतपणे चाललं होतं. त्या रोज 1 तास बागेमध्ये फिरून येत असत, पण त्या दिवशी श्रमदानाच्या कार्यक्रमामुळे 3 तास उशीर झाला आणि घरात पाऊल टाकताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. एक अनामिक शंका, एक विचित्र सन्नाटा जो नेहमी नव्हता. मुलाच्या खोलीचा दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण राधा कुठेच दिसली नव्हती. निवेदिता ताई आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलून चहा बनवण्यासाठी राधाला शोधायला वरांड्यात गेल्या. तिथे राधा एका बाकड्यावर डोकं पकडून बसली होती. ताईंना पाहताच राधा मोठमोठ्याने रडू लागली. घर उद्ध्वस्त झालं काकू, घर उद्ध्वस्त झालं काकू. हे ऐकून निवेदिता ताई सुन्नत झाल्या. काय झालं, तू का रडतीयस? दादा घर सोडून निघून गेले. काय, दोघंही निघून गेले का? नाही, फक्त दादा गेले. ती महाराणी खोलीत झोपली आहे. तुम्ही गेल्यानंतर खूप मोठं भांडण झालं. दादा आपले कपडे मोठ्या बॅगेत भरून गाडी चालू करून निघून गेले. राधाचं बोलणं ऐकून निवेदिता ताई त्या बाकड्यावरच बसल्या. ही घटना पाहून आणि ऐकून त्यांना हे जाणवलं की सुनबाईला घराबाहेर काढायचं न राहून नवऱ्यानेच घर सोडून दिलं होतं. हे असं कधी पाहिलं किंवा ऐकलं देखील नव्हतं. राधा चहासाठी पाणी ठेवत बडबडत होती. बिचारा करणार तरी काय? ही बाई तर पुरुषासारखी आहे. हे ऐकून निवेदिता ताई रागाने म्हणाल्या, गप्प बस. ती पुरुष आहे की स्त्री हे महत्त्वाचं नाही, पण माझा मुलगा राक्षस आहे, हे त्याचं घर आहे, तो का जाईल घर सोडून? राधा म्हणाली, काकू तुम्ही हिला घरातून बाहेर काढा म्हणजे दादा परत येतील. ना रंग, ना रूप, ना कायदा, स्वतःच्या धुंदीत चालते. तू गप्प बसणार आहेस की नाही? दोघांनी काही खाल्लं का? नाही. भांडणं झाली आणि मग दादा निघून गेले. निवेदिता ताईंनी राधाला 2 कप चहा बनवायला सांगितला आणि स्वतः चहा घेऊन सुनेच्या खोलीत गेल्या. तर खोलीत असं काही दिसलं. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सुनबाईंच्या खोलीत गेल्या. तिथं मृणालीने मान खाली घालून गाऊन घातलेल्या अवस्थेत बसलेली होती. चहा ठेवत निवेदिता ताईंनी सुनेला पहिल्यांदा डोळे भरून पाहिलं. आत्यापर्यंतच्या मनातील तिरस्कारामुळे निवेदिता ताई कधी मृणालीकडे नीट पाहायलाही तयार नव्हत्या. पण आज त्या मुलीचं मासूम रूप पाहून त्यांना धक्का बसला. सुनेच्या डोळ्यातून दुःख ओसांडून वाहत होतं. ती जशी तिथे बसली होती
तसं तिचं अस्तित्व खूपच एकाकी आणि हतबल वाटत होतं. या क्षणी निवेदिता ताईंना जाणवलं की परिस्थिती त्याचं मत बदलत आहे. मृणालीमध्ये त्यांनी पहिल्यांदा एक कमकुवत, दुःखी अशी व्यक्ती पाहिली, जी त्यांना स्वतःहून मदतीची विनवणी करत असल्यासारखी वाटली. निवेदिता ताईंच्या मनात विचारांचं काहूर उठलं. कसल्याही घरातली मुलगी असो, पण माझ्या मुलाने तिला पत्नीचं स्थान दिलं आहे. ती माझ्या घरची सून आहे आणि हे नातं समाजाने मान्य केलं आहे. कितीही दूर राहिली तरी ती आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. मी या घराची प्रमुख आहे, त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखाचं ओझं माझ्या खांद्यावर आहे. हे विचार करत त्यांनी पहिल्यांदाच मृणालीच्या डोक्यावर हात ठेवला. मृणालीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले, पण तिने ओठ दातांमध्ये दाबून रडणं थांबवलं. निवेदिता ताईंनी शांत सुरात म्हटलं, बाळा, चहा घे. मृणालीने हलक्या हाताने कप उचलला आणि हळूहळू चहा प्यायला सुरुवात केली. निवेदिता ताईंनी स्वतःचा कप उचलला आणि मृणालीच्या शेजारी बेडवर बसल्या. दोघींनी चहा संपवून कप बाजूला ठेवले आणि त्यानंतर निवेदिता ताईंनी विचारलं, सांगशील का, काय झालं तुमच्या दोघांमध्ये? मृणालीने मान आणखी खाली झुकवली. निवेदिता ताईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवत समजावत सांगितलं, काळजी करू नकोस. कधी कधी असं होतं, अजयला राग पटकन येतो आणि पटकन जातो सुद्धा. तू बघ, उद्याच तो परत येईल. मात्र मृणालीने खिन्न स्वरातच उत्तर दिलं, तो परत येणार नाही. हे ऐकून निवेदिता ताईंना धक्का बसला. असं का म्हणतेस? का परत येणार नाही? मृणाली म्हणाली, भांडण घटस्फोटावरून झालं होतं. घटस्फोट? पण का? तो मागत होता आणि मी त्याला घटस्फोट देत नव्हते म्हणून. निवेदिता ताईंना मृणालीच्या उत्तराने धक्का बसला. तू काय म्हणतीयस? तुम्ही तर स्वतःच्या मर्जीनं लग्न केलं होतं. तुमच्यात प्रेम नव्हतं? प्रेम होतं ना, म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्याच्या ऑफिसमध्ये नवीन मुलगी आली आहे. आता अजयला ती खूप आवडायला लागली आहे. तो म्हणाला की मला घटस्फोट दे, मी तिच्याशी लग्न करणार. हे ऐकताच निवेदिता ताईंना असह्य राग आला. लग्न म्हणजे खेळ नव्हे. लग्न खेळ आहे का? माझं घर हॉटेल नाही. जेव्हा वाटलं तेव्हा कोणाला घेऊन येणार आणि वाटलं तेव्हा सोडून देणार. त्या अगदी संतापानेच म्हणाल्या, आता कुठे आहे तो? मृणाली म्हणाली, मी घटस्फोट दिला नाही म्हणून त्याने भाड्याने फ्लॅट घेतला आहे. ती दोघं तिथेच राहणार आहेत. हे ऐकून निवेदिता ताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्न न करता एकत्र राहणार? आजकाल तरुण तरुणी असं वागतात. पण अजय, माझ्या मुलाने असं केलं. दोघी काही क्षण गप्प राहिल्या. मृणालीने थोड्या वेळाने निवेदिता ताईंना नम्रपणे विचारलं, तुम्हाला एक विनंती आहे. त्या निवेदिता ताई म्हणाल्या, बोल. तुम्ही आई आहात ना? तुम्ही आई आहात, पण मी तुम्हाला कधीच आई मानलं नाही. तुम्हाला आई म्हणण्याचा अधिकार सुद्धा घेतला नाही. पण मी तुम्हाला एक विनंती करू शकते का? काही दिवस मला तुमच्या घरात राहू द्या. मृणालीचा आवाज अश्रूंनी ओलसर झाला होता. तिच्या शब्दातही नम्रता निवेदिता ताईंचं हृदय पिळवून टाकत होती. तू हे काय बोलत आहेस? निवेदिता ताई चिडल्या स्वरात म्हणाल्या, आई, माझ्याकडे राहण्यासाठी दुसरं कुठेच ठिकाण नाही. शोधायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत निवेदिता ताईंनी तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विचारलं, तुझे आई वडील नाहीत का? मृणालीने डोळ्यात पाणी आणूनच उत्तर दिलं, मी अनाथ आश्रमात वाढले आहे. आई वडील कोण, कुठे आहेत मला माहिती नाही. आश्रम खूप चांगला होता. मी अभ्यासात खूप हुशार होते, म्हणून ट्रस्टने मला शिकवलं. मला शिष्यवृत्तीही मिळाली होती. 12वी नंतर कम्प्युटर डिग्री केली. मला डॉक्टर व्हायचं होतं, पण ट्रस्टने एवढा मोठ्या शिक्षणाचा खर्च करू शकला नाही आणि नंतर मला ही नोकरी मिळाली.
ज्यामध्ये 20,000 रुपये पगार मिळतो मला. त्यामुळे कुठेही भाड्याने घर घेऊ शकते. पण मला एकटं राहायला भीती वाटते. माझी रक्षा कोण करेल? या विचाराने गोंधळले आहे. सध्या मुलींच्या हॉस्टेलचा शोध घेत आहे. भेटलं की लगेच निघून जाईन. तोपर्यंत हे ऐकून निवेदिता ताईंना राग आणि दुःख दोन्हीही झालं. त्या म्हणाल्या, तू हे काय बोलतीयस? तू या घरात लग्न करून आली आहेस. तू माझी घराची सून आहेस. मी असताना तू एकटी भाड्याच्या घरात राहणार नाहीस. हे ऐकून मृणाली घळाघळा रडू लागली आणि निवेदिता ताईंचं हृदय ममतेनं भरून आलं. त्यांना वाटलं, ही तर माझीच मुलगी आहे. त्यांनी मृणालीला आपल्या गळ्यात लावलं आणि शांत करत म्हणाल्या, रडू नकोस, कधीच रडू नकोस. अश्रू स्त्रियांना कमजोर करतात आणि कमजोर लोकांवर जग हवी होतं, नवरा असो की मुलगा. मी तुझ्या पाठीशी आहे. तू इथेच राहणार आहेस, कुठेही जाणार नाहीस. मृणालीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि काळजीतच विचारलं, जर अजय परत आला आणि मला घरातून बाहेर काढलं तर? मृणाली, हे घर माझं आहे, त्याचं नाही. या घरात कोण राहील कोण नाही याचा निर्णय मी घेणार. जर त्याने व्यवस्थित परत येऊन माझ्या अटी मान्य केल्या तर तो राहू शकतो, नाही तर त्याने दुसरीकडे जावं. आई, मी अजयला कधीच घटस्फोट देणार नाही. हे मी अगदी मनोमन ठरवलं आहे. मृणाली अगदी ठामपणे म्हणाली, कधीही देऊ नकोस. बघ, त्याने माझा अपमान केला, माझा आदर कधीच केला नाही. तरी मी त्याला घरातून बाहेर काढलं नाही, कारण हे फक्त 2 जीवांचं कुटुंब होतं. एक गेला तर दुसरं कोण राहणार? पण आता तो स्वतः घर सोडून गेला आहे. परत यायचं असेल तर आपल्या अटींवर येईल, नाही तर जाऊ शकतो. मृणालीने भीतीने विचारलं, पण त्याने जबरदस्ती केली तर? घरात फोन आहे आणि पोलीस स्टेशन इथेच जवळ आहे. चल, आता उठ, अंघोळ कर आणि जेवण कर. निवेदिता ताई हसून म्हणाल्या. त्या दिवशी मृणालीने पहिल्यांदाच जाणवलं आईचं प्रेम काय असतं. तिने निवेदिता ताईंच्या गळ्यात पडून स्वतःला सावरलं. काही दिवसांनी अजयला वाटलं की आता मृणाली त्या घरातून नेहमीसाठी निघून गेली असेल. तो एका नवीन मुलीला घेऊन निवेदिता ताईंच्या दरवाजात आला. मात्र निवेदिता ताईंना हे समजायला वेळ लागला नाही. दरवाजा न उघडताच त्या थंडपणे म्हणाल्या, तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. तू स्वतः इथून गेलास तर बरं होईल, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. अजय काहीही न बोलता तिथून निघून गेला. निवेदिता ताई मनात विचार करू लागल्या, या नालायक मुलापेक्षा या असहाय्य मुलीची आई बनवून तिला घर दिलं, आधार दिला तर अधिक चांगलं होईल. त्या दिवसापासून निवेदिता ताईंनी मृणालीला आपली मुलगी मानून तिला कुटुंबाचा सन्मान दिला. तर निवेदिता ताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.